श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र वाचणाऱ्या 10 जणांपैकी 8 जण भक्त ही चूक करतात. स्वामी चरित्र वाचत असताना कधी अचानक झोप येते, कधी अचानक मन भरून येतं, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. कधी काही दिवस चांगलं मन लावून वाचलं जातं आणि कधी काही दिवस अचानक अडचणी येतात. जर असंही तुमच्यासोबत होत असेल तर घाबरू नका. स्वामींची कृपा नेहमी दिसत नाही, तर ती जाणवते. स्वामी बोलत नाहीत, पण ते संकेत देतात. तुम्ही ओळखता का ते संकेत? काही वेळेस त्या क्षणी अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न उभा असतो, तो म्हणजे ही माझी चूक आहे का? स्वामी माझ्यावर रागवले आहेत का? असे अनेक भक्तांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात. स्वामी नाराज तर नाहीत ना? की खरंच हा स्वामींचाच काही संकेत आहे? कारण की ज्या वेळेस स्वामी चरित्र वाचताना जर हे घडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका. भक्त थकतो तेव्हा स्वामी मौनात उतरतात. झोप, अश्रू, अडथळे हे त्रास नाही आहेत, हे आहेत संकेत. तर आजचा हा व्हिडिओ कोणाला घाबरवण्यासाठी नाही आहे, कोणालाही दोषी ठरवण्यासाठी देखील नाही आहे. तर हा व्हिडिओ आहे स्वामींना समजून घेण्यासाठी. कारण स्वामी बोलत नाहीत, पण ते संकेत देतात. कधी झोपेतून, कधी अश्रूमधून, कधी मौनातून आणि कधी अडथळ्यांमधून. त्यामुळे ही एक चूक समजली नाही तर तुमचं वाचन फक्त पुस्तकापुरतंच राहील. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत जरूर पहा, कारण की तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला मिळेल. स्वामींची कृपा नेहमी दिसतं अशी नाही, पण ती जाणवते. स्वामी बोलत नाहीत, पण ते अनेकदा संकेत देतात. रडू आलं म्हणजे श्रद्धा कमी असं नाही, ते मौन कृपेचं लक्षण आहे. स्वामी तुमच्यावरती नाराज नाही आहेत, ते तुम्हाला घडवत आहे. स्वामी चरित्र वाचताना झोप येणं म्हणजे काय? तर रडू येणं हे अशक्तपणाचं लक्षण आहे का? अडथळे येणे म्हणजे सेवा फसते का? मौन कृपा म्हणजे नेमकं काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची कृपा मिळायला वेळ लागतो का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण की कदाचित आज तुम्हाला तुमच्या सेवेचं खरं उत्तर मिळणार आहे. तुम्हाला ही गोष्ट समजली नाही तर वाचन फक्त पुस्तकापुरतंच राहील. तर स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना अनेक भक्त एक मोठी चूक करतात, आणि ती चूक म्हणजे आपल्याला जे घडतंय, आपल्यासोबत जे घडतंय त्याचा स्वतःच्याच मनाने अर्थ काढणं. जसं की झोप आली, माझी श्रद्धा कमी आहे का? कधी रडू आलं, मी कुंकवत आहे का? किंवा कधी काही अडचण आली तर स्वामी माझ्यावर नाराज आहेत का? असे. तर येथेच भक्त जो आहे तो घाबरतो. असं काही घडत असताना कधी कधी येथेच सेवा तुटते आणि अनेक स्वामींना दोष न देता स्वतःला दोष देतात. पण हे संकेत आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा की स्वामी दोष देत नाहीत, ते आपल्याला घडवतात. स्वामी शिक्षा करत नाहीत, तर ते आपल्याला शुद्ध करतात. जर तुम्ही हे काही संकेत चुकीचे समजून वाचन थांबवलं तर स्वामींच्या कृपेला तुम्हीच दार बंद करताय असं होतं. त्यामुळे
प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वेळेचा काही ना काही संकेत असतो, तर तो समजून घेणं महत्त्वाचं असतं. अनेक भक्तांच्या मनामध्ये अनेक वेदना दडलेल्या असतात. कधीकधी भक्तांना असं देखील वाटतं की बोलत नाहीत ते, पण काही गोष्टी ते सहन करत असतात. जसं की अनेक जणांचे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत की मी रोज वाचतो, तरी घरात त्रास का कमी होत नाही. स्वामींची सेवा सुरू केल्यापासून उलट अडचणी वाढल्यासारख्या वाटतात. मी इतक्या श्रद्धेने वाचते, मग झोप काय येते. ही खरी वेदना आहे अनेक भक्तांची. आणि स्वामी जे आहेत तर ते हे पाहतात, ते ऐकतात तुमचं बोलणं आणि जाणवतात देखील. पण एक सत्य तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे की सेवा सुरू झाली की आतली आपली जी स्थिती असते, आपली जे मन आपलं अस्थिर असतं, जे अस्थिर मन असतं तर ते बाहेर यायला लागतं. जुन्या गोष्टी साठलेल्या असतात, तर जुना साठलेला थकवा, दुःख, दडपण, विचार हे सगळं वर येत असतं. म्हणूनच कधी वाचताना डोळे मिटतात, कधी अश्रू येतात, कधी मन म्हणतं की आज नको वाचायला. बऱ्याच वेळेस आपण वाचत असताना आपण स्वामींशी एकरूप झालेलो असतो. त्यावेळेस आपले डोळे भरून येतात, डोळ्यातून अश्रू वाहून येतात, मन हलकं होतं त्यावेळेस. पण हे सगळं संकेत आहेत. हे काही पळणं नाही आहे, तर हे तुमच्या अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे. हे स्वामींचे संकेत असू शकतात का, हा प्रश्न असतो. तर आता शांतपणे तुम्हीच विचार करा. झोप का येते, रडू का येतं, अडथळे का येतात, हा कधी तुम्ही स्वतः देखील एकदा विचार करा. स्वामी चरित्रातच असा उल्लेख आहे की स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण ती परीक्षा पास नापास यासाठी अजिबात नसते. तर ती परीक्षा असते भक्त आतून किती तयार झाला आहे, त्याचं मन किती मोकळं आहे, तो स्वामींवर किती सोपवते. त्यामुळेच तर म्हणतात ना की स्वामी अनेकदा परीक्षा घेतात. ज्यावेळेस स्वामी सेवा आपण करतो त्यावेळेस आपल्याला अडचणी येतात, खूप अडचणी येतात. काही भक्त विचार करतात सेवा चालू केली, पण अशा काही अडचणी आल्यानंतर विचार करतात इथेच थांबू का, आणि तिथेच काही लोक चूक करतात. प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती घडायला वेळ लागते. तसंच आपल्या मनाचं, अंतःकरणाचं, आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी देखील स्वामी आपल्याला घडवायला वेळ लागतो. तुम्ही किती मनापासून करताय त्यावरती तुमची परीक्षा किती वेळाची आहे ही ठरते. म्हणूनच कधी वाचताना डोळे मिटतात, कधी अश्रू येतात, तर कधी मन हलकं होतं. असं होत असताना किंवा झोप येणं म्हणजे बाळ तू खूप थकला आहेस, थोडा विसावा घे, असा अर्थ होतो. कधी रडू आलं, मन हलकं होऊ दे, मी आहे असं स्वामी म्हणतात. अडथळे आले म्हणजे थांब, आतून बदल होतोय असा संकेत होतो. स्वामी अनेक वेळा मौनातून बोलतात, यालाच म्हणतात ना मौन कृपा. कारण की तुम्ही देखील बघितलं असाल की ज्या वेळेस आपण शांत मनाने, शांत चित्तेने जे काही निर्णय घेतो ते योग्य ठरतात.
मन विचलित असणं म्हणजे आपण रोज वाचन करताना लक्ष दुसरीकडेच जातं आपलं. ही अवस्था साधारण आणि सामान्य आहे, पण बघताना वाटतं की मी कुठे कमी आहे का? खरं तर ही एक मानसिक विचलनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. याच्यावरती उपाय हाच आहे की थोडा श्वास घेऊन, मन लावून पुस्तक जे आहे ते परत वाचणं सारामृत. अनेक वेळेस आपल्याला अश्रू देखील येतात, तर ही एक मौन कृपेचा संकेत आहे. वाचन करताना अनेकांना कधी-कधी डोळ्यातून अश्रू येतात. बघताना वाटतं की त्यावेळेस मी कमजोर आहे का? की कृपेमध्ये मी कुठे सेवेमध्ये चुकली आहे का? खरं तर स्वामींच्या मौन कृपेचं हे लक्षण आहे. अश्रू मन हलकं करण्यासाठी आणि अंतर्मन शुद्ध करण्यासाठी आहे. झोप येणं म्हणजे याचा संकेत धैर्य ठेवण्याची गरज आहे. काही दिवस झोप येते पण मन थकलेलं वाटतं. भक्ताला कधी कधी वाटतं की स्वामी मला नाही ऐकत. प्रत्यक्षात हे एक संकेतच आहे. कधी कधी अचानक रडू येणं. वाचनाचं फळ लगेच दिसत नाही, पण विश्वास ठेवल्यावरती ते भेटतं. भक्त लगेचच परिणाम पाहण्याची अपेक्षा करतात, पण सेवा व वाचनाचे फळ थोडा वेळ घेतात. पण विश्वास ठेवा स्वामींवरती. धैर्य ठेवून, मन स्थिर ठेवून जर तुम्ही हे केलं सेवा, तर तुम्हाला अनुभव जो आहे तो हळूहळू येतो. म्हणजे झोप, अश्रू, अडथळे हे फळ अडवणारे नाही आहेत, तर ते फळ देण्याचाच एक मार्ग आहे. ती तुमची एक प्रकारची मौन कृपाच याला म्हणतात. स्वामी अनेक वेळा मौनातून बोलतात. त्यामुळे सेवा जी आहे तर ती कशी करावी जेणेकरून मन जे आहे ते स्थिर राहील. तर तुम्ही सगळ्यात आधी ज्या वेळेस तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, तुम्ही स्वामी सारामृत वाचत असाल रोज किंवा कोणतीही सेवा करत असाल नामस्मरण, स्वतःला दोष देणं जे आहे ते आधी थांबवा. तुलना करणं थांबवा. माझ्याकडे काहीच होत नाही आहे हे वाक्य जे असतं तर ते सोडा. कारण की बऱ्याच वेळेस बरेच जण हे वाक्य बोलत असतात. वाचताना झोप आली, पुस्तक बाजूला ठेवा. स्वामींना मनात सांगा की स्वामी आज इथेच थांबूया. कारण की ज्यावेळेस तुमचं मन एकाग्र होईल त्यावेळेस तुम्ही जे वाचाल ते तुमच्या अंतःकरणातून तुम्ही वाचून तुम्ही घडू शकाल. कधी रडू आलं तर रडून घ्या. हे अश्रू कमजोरीचे नाही आहेत, तर हे स्वामींपर्यंत पोचवलेली एक प्रार्थना आहे. कधी जर अडथळे आले तर वाचन थांबवू नका. कारण की फक्त वेळ, पद्धत बदलला तुमची जी आहे ती. कारण की अडथळे आले म्हणून बऱ्याच वेळेस वाचन जे आहे तर ते थांबवलं जातं. तर असं कधीही करू नका. वाचन करत असताना ज्यावेळेस अडथळे येतात त्यावेळेस फक्त थोडासा वेळ घ्या, तुमची योग्य पद्धत ठरवा आणि त्या पद्धतीने तुम्ही मग ते वाचन करू शकता. लक्षात ठेवा की स्वामी सेवा जी आहे तर ती किती वेळा तुम्ही केली हे पाहतच नाही कोण. तुम्ही किती खरी केली हे पाहतात. तुम्ही किती मनापासून सेवा केली ते पाहतात. स्वामी कधीच दूर नसतात. आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर हा योगायोग नाही आहे. कदाचित तुमचं मन थकलंय किंवा तुमच्या मनामध्ये आज जे आपण पाहिले ते अनेक प्रश्न असतील. कदाचित तुम्ही स्वतःवरती नाराज असाल, पण एक सत्य लक्षात ठेवा की स्वामी तुमच्यावरती नाराज नाहीत. ते फक्त तुम्हाला आतून घडवत आहेत. कृपा जी आहे ती लगेचच दिसतेच असं नाही.
पण ती तुम्हाला कुठे ना कुठे जाणवते. ती तुम्हाला कुठे ना कुठे साथ देत असते, तुमच्यासोबत असते. पण जेव्हा दिसेल ना, तेव्हा समजेल की प्रतीक्षा वाया गेलेली नाही. वेळ लागला, पण त्याचं फळ हे चांगलंच भेटलं. तर भक्तांनो, आज आपण समजून घेतलं की स्वामी चरित्र वाचताना झोप येणं, रडू येणं, अडथळे येणं हे काही दोष नाही आहे. तर स्वामींचाच संकेत आहे. हेच परीक्षा आहे, हेच चाचण्या आहेत आणि हेच मौन कृपेचा अनुभव आहे. स्वामी प्रत्येक भक्ताला पाहतात, जाणवतात आणि मनातील भार जो आहे तो हलका करत असतात. पण आपण त्यावेळेस थकतो, डगमगतो, दोष देतो. पण स्वामींना काहीही नाराजी नाही आहेत, हे लक्षात ठेवा यामध्ये. झोप येणं, विश्रांती आणि धैर्य देण्याची वेळ, रडणं, अंतःकरण शुद्ध, अडथळे, सेवा तुम्हाला मजबूत करण्यासाठी ती परीक्षा असते. स्वामींच्या कृपेवरती विश्वास ठेवा, मन स्थिर ठेवा आणि अचानक वाचन थांबवू नका. वाचन फक्त पुस्तकापुरतं, शब्दापुरतं न राहता अनुभूतीत रूपांतर होऊ द्या त्याचं. आजपासून जेव्हा तुम्हाला झोप येईल, रडू येईल, अडथळे येतील, तेव्हा घाबरू नका. कारण की स्वामी तुमच्या जवळ आहेत. मौनात ते तुमच्याशी बोलत आहे आणि तुमचं मन घडवत आहे. श्री स्वामी समर्थ.